सभागृहामध्ये अजूनही कुणी कवी आपली कविता सादर करायची राहिले असतील, आदरणीय राजेंद्रजी फंड जे नव्यानेच सभासद झालेले आहेत वाचकपीठचे, आपल्याला मी विनंती करेल की आपण आपली रचना इथे सादर करावी. नुकतीच कालिदास जयंती साजरी झालेली आहे. काही दिवसापूर्वी एक कालिदासावर, मेघदूत आणि कालिदास याच्यावरची एक कविता मी आपणासमोर सादर करतो. आकाशी फिरणारा तो शांत मेघ, विरहाच्या वेदनेत ओला प्रत्येक श्वास, यक्षाच्या मनातील आर्तहाक, कालिदासांनी शब्दात केला साक्षात प्रवास. मेघ झाला दूत प्रेमाचा, भावनांचा वाहक निर्मळ साचा, दूरवर असलेल्या प्रेयसीकडे आसवांचा संदेश घेऊन गेला. डोंगर नद्या वनराई ओलांडत निसर्ग चित्रे शब्दात रंगवत, प्रत्येक दृश्य जिवंत भाषे, कवीचा स्पर्श त्यात दरवळत. कालिदासाची कल्पना नभाला भिडली, अलंकारांनी कविता सजली, विरह प्रेम आशा यांचा संगम मेघदूतमध्ये सुंदर उमटली. शब्दांचा तो जादूगार कवी, भावनांचा सागर अथांग नव्हे कमी, संस्कृत साहित्यात त्याचा दरारा आजही तेजस्वी अमर आणि थोर असा. मेघदूताच्या प्रत्येक ओळीत प्रेम झळकते, हृदयातील वेदना हलकेच उमटते. कालिदासाची ही अद्वितीय देण साहित्य विश्वात सदैव उजळत राहते, साहित्य विश्वात सदैव उजळत राहते. धन्यवाद सर. आपला सन्मान स्वीकारायचा आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते. आणि कवी संमेलनाच्या समारोपाकडे आपण वळत आहोत आता. माझ्यासोबत या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन करणारे आदरणीय भानुदासजी महानूर यांना विनंती करेल मी की त्यांनी आपली रचना इथे ठेवावी. कवितेचं शीर्षक आहे केवळ माती पुरून उरते. रित्या हातानं येथे आगमन, रित्या हातानं येथे आगमन, रिते हात अन बहिर्गमन. जीवन अवघे विरून जाते, जीवन अवघे विरून जाते, केवळ माती पुरून उरते. मातीमध्ये फुले बालपण, मातीमध्ये फुले बालपण, मातीपासून उजळे जीवन. माती सोन्याचे कंकण देते, केवळ माती पुरून उरते. पोषण होण्यात देते अन्न, वस्त्र पुरवते होऊन प्रसन्न. पोषण होण्यात देते अन्न, वस्त्र पुरवते होऊन प्रसन्न. माती सगळे हट्ट पुरवते, केवळ माती पुरून उरते. ती सहज जीवन उकलते, ती अर्थात माती, ती सहज जीवन उकलते. अन्न वस्त्र सोनेही देते, सगळ्याची पुन्हा माती होते, केवळ माती पुरून उरते. आपण सगळे नित्य बघतो, प्राण सुटता माती होतो. फक्त माती कवेत घेते, केवळ माती पुरून उरते. माती हुनन श्रेष्ठ कोणी, माती हुनन श्रेष्ठ कोणी, माती समन उत्कृष्ट कोणी. सृजन विध्वंस समान मानते, केवळ माती पुरून उरते. माती एवढं आम्हा कळावं, शेवटचं कडवं. माती एवढं आम्हा कळावं, मातीसारखं होता यावं. प्रवासाअंती मातीच होते, केवळ माती पुरून उरते, केवळ माती पुरून उरते. धन्यवाद. धन्यवाद सर. आपला सन्मान स्वीकारायचा आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते. आपल्या सर्वांच्या कवितेचा कार्यक्रम घेणाऱ्या मॅडम शर्मिला मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांची कविता सादर करावी. एक छोटीशी रचना आपण कोणती? चार चौघी. ओके.
सरांच्या आग्रहाने चार चौघी ही माझी रचना आपल्यासमोर ठेवते. खरं तर मी दुसरी एक कविता सादर करणार होते, परंतु आता आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर चार चौघी. चार चौघी गाठत नाहीत एकट्या दुकट्याला, चार चौघी गाठत नाहीत एकट्या दुकट्याला, भर चौकात रस्त्यावर बाजारात अनाहूतपणे. चार चौघी गाठत नाहीत एकट्या दुकट्याला, भर चौकात रस्त्यावर बाजारात अनाहूतपणे. डौलदार रुबाबदार तडपदार रूप पाहून एकट्या दुकट्याचे शहारत नाहीत चार चौघी. डौलदार रुबाबदार तडपदार रूप पाहून एकट्या दुकट्याचे शहारत नाहीत चार चौघी. चार चौघी नेत नाहीत एकट्या दुकट्याला, ओसाड उजाड माळरानावर. चार चौघी नेत नाहीत एकट्या दुकट्याला, ओसाड उजाड माळरानावर. काढत नाहीत त्याच्या अस्मितेची नग्न धिंड, काढत नाहीत त्याच्या अस्मितेची नग्न धिंड, की करत नाहीत व्यभिचाराचा उदो उदो. चार चौघी हावी होऊ देत नाहीत स्वतःतील पशुत्वाला, चार चौघी हावी होऊ देत नाहीत स्वतःतील पशुत्वाला. वेशीवर टांगून ठेवत नाहीत निलाजऱ्या भावनांना. परंपरेने आखून दिलेली लक्ष्मण रेषा निमूटपणे गिरवत राहतात चार चौघी. परंपरेने आखून दिलेली लक्ष्मण रेषा निमूटपणे गिरवत राहतात चार चौघी. एकमेकींच्या कपाळावरील कुंकू कोरून चाच पडून पाहत राहतात, एकमेकींच्या कपाळावरील कुंकू कोरून चाच पडून पाहत राहतात. अन मनाने वरलेल्या कुणा एकाला मनोभावे वरत राहतात चार चौघी. अन मनाने वरलेल्या कुणा एकाला मनोभावे वरत राहतात चार चौघी. चार चौघी. धन्यवाद. खूप सुंदर मॅडम, आपला सन्मान स्वीकारावा. आणि यानंतर या कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण वळत आहोत. ज्यांनी आपल्या सर्वांच्या कविता ऐकल्या, अगदी मनोभावे ऐकल्या, सहन केल्या आणि त्याच्यावर छानशा प्रतिक्रियाही दिल्या, अशा आमच्या सन्माननीय भगिनी, आमच्या मार्गदर्शिका आणि आजच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षा आदरणीय अंजलीताई कुलकर्णी, मी आपल्याला विनंती करेल की आपण आमच्याशी बोलावं आणि आपल्या कवितेने या कवी संमेलनाचा समारोप करावा. आदरणीय अंजलीताई कुलकर्णी. खूप धन्यवाद शर्मिला. खरोखर खूप आनंद वाटतो आहे. इतकं सुंदर एका दिवसाचं संमेलन वाचकपीठानं आयोजित केलं. या वाचकपीठच्या आधीच्या काही एक दोन एपिसोडमध्ये भागांमध्ये मी सहभागी झाले होते. माझ्याही कविता संग्रहावरती इथे चर्चा झाली होती. त्याच्यामुळे वाचकपीठचं खूप जवळचं नातं आहे. इतर पण त्यांचे जे भाग असतात ते मी अगदी आवर्जून बघत असते. आणि खरोखरच लॉकडाऊनपासून सुरू झालेला हा सिलसिला इतकी वर्ष अजून सातत्यानं सुरू आहे. आणि नुसतंच सातत्य नाही तर त्याच्यातला दर्जा देखील या लोकांनी टिकवून ठेवलेला आहे. भास्कर निर्मळ आणि सगळेच त्यांचे सहकारी. तर त्याच्याबद्दल अगदी मनापासून कौतुक करावंसं वाटतं, अभिनंदन करावंसं वाटतं. या सर्वच मित्रमंडळींचं मनापासून अभिनंदन करते. मला परिसंवाद ऐकायला मिळाला, अर्धा जयश्री जोशींच्यापासूनचं ऐकायला मिळालं. आणि आत्ता कविता खरोखरच खूप वेगळ्या अशा प्रकारच्या कविता होत्या. काय कोणी बोलतं आहे का? नाही ना? हां. कवितांची वेगवेगळी आशयसूत्र मांडणाऱ्या आणि अभिव्यक्तीचे वेगवेगळे प्रकार, आविष्काराचे वेगळे वेगळे प्रकार आपल्याला इथे सगळे ऐकायला मिळाले. आणि मला असं वाटलं की आजचा ह्या सगळ्या कवितांमधून आजचा सगळा समकाळ जो आहे तो पूर्ण असा कव्हर झाला, पूर्ण असा काय म्हणूया व्यापून टाकला या कवी संमेलनाने. आणि ही सगळी जी कविता आहे ती आजची कविता आहे.
हे सगळे कवी आहेत ते आजचे कवी आहेत असं एक भावना माझ्या मनामध्ये आत्ता या क्षणी दाटून आलेली आहे. म्हणजे सगळेच, सगळ्यांची नावं घेत नाही, पण बरेचसे आत्ताचे तरुण कवी याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त आहेत. तर ही आजच्या पिढीची कविता आहे, समकाळाची कविता आहे. हे मला अगदी आनंदाने आणि अभिमानाने सांगावंसं वाटतं. आणि कवीची आत्ताच जबाबदारी फारच वाढलेली आहे, कारण आत्ताचं जे वास्तव आहे, आपल्या सभोवतालचं जे सगळ्याच प्रकारचं जे वास्तव, राजकीय असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक, अजून काय असेल, ते सर्व प्रकारचं जे वास्तव आहे ते इतकं विस्कळीत आहे आणि गुंतागुंतीचं आहे की एक असं आपल्याला या सगळ्या वास्तवावरती एक असं काही विधान करता येत नाही. गोंधळाचं आहे, संभ्रमाचं आहे, हे आपण निश्चितपणे म्हणू शकतो. आणि ही सगळी गुंतागुंत त्याच्यामध्ये एकतर आपण जगत असतो, माणूस म्हणून जगत असतो, कवी म्हणून आपण ह्या सगळ्या सभोवतालाचं निरीक्षण करत असतो, समजून घेत असतो आणि ते समजलेलं, उमजलेलं, आकलन झालेलं हे कवितेमध्ये भाषिक अंगाने मांडत असतो. हे सगळं खरोखर खूप म्हणजे एक जगणं, आकलन करून घेणं आणि ते सगळं आकलन प्रॉपर भाषे, म्हणजे आता सारखे इंग्लिश शब्द येत आहेत खरं, प्रतिमान